पाटलांचं आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। धन्यवाद। यानंतर मी 2 मिनिटांसाठी फक्त यशवंतजी पडवळ यांना विनंती करू, आपण 2 मिनिटातच मनोगत व्यक्त करावं। तदनंतर मंजारी पाटील गाडे बोलतील, तालुका प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर शिल्पाताई बोलतील, बाळासाहेबजी संचेती बोलतील आणि नंतर 1-2 प्रमुख मार्गदर्शन होऊन डायरेक्ट या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेब मार्गदर्शन करतील। वेळेचं बंधन पाळावं। परिवर्तनाच्या चळवळीतील सर्व सामाजिक, धार्मिक व वारकरी संप्रदायातील सर्व बहुजन समर्पित महामानस माझा त्रिवार वंदन करून आज या वैजापूर तालुक्यामध्ये चालू असलेल्या विधानसभेचे आमदार आणि वैजापूर तालुक्याचे मुलुक मैदानी तोप डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले सर्व आजच्या या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि विविध पक्षातील सर्व अधिकारी पदाधिकारी, माझ्या माता भगिनी आणि युवकर्ते यांना माझा सप्रेम नमस्कार। मित्रांनो, या ठिकाणी मला फक्त 2च मिनिटं दिलेलं आहे, कारण आता सांगितल्याप्रमाणे हा 5 वर्षाचा काळ पुढे दिनेश भाऊला चालवायचा आहे आणि 2 मिनिटात हा कसा करायचा, म्हणून आपण या वैजापूर तालुक्यामध्ये बऱ्याचशा वेळा पाहिलं विकास म्हणजे काय, परंतु आतापर्यंत मला एकच सांगायचं म्हटल्यानंतर विकास फक्त माझा एक पुतण्या आहे तो जन्माला आला आणि 5 वर्षानंतर एकही विकास जन्माला आला नाही। मित्रांनो, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे म्हणत्या की बऱ्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक न्याय विभागाचे काम केले, परंतु विकास म्हणजे काय यांना माहीतच नाही। डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचधातूचा पुतळा आपल्या चौकामध्ये या ठिकाणी बांधला, हे मोठ्या भूषणाचं काम आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जोही स्मारक बांधलं हे डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी बांधलेलं आहे आणि क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचंही स्मारक बांधलेलं आहे ते डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी बांधलेलं आहे। आताच साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचंही स्मारक जर बांधलं असतं तर दिनेश भाऊ परदेशी यांनी बांधले। विकास म्हणजे विकास काय, वैजापूर तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पहा, माझे गाव 5 किलोमीटर अंतर आहे, परंतु मी दररोज या ठिकाणी असतो। विकास म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वैजापूर शहरामध्ये घाण नाही, कुठल्याही प्रकारची काडी कचरा नाही, पाण्याचं नियोजन नाही, याला विकास म्हणतात। म्हणून यावेळेस कोणताही विकास करत असेल तर दिनेश भाऊ परदेशी यांना निवडून दिलं पाहिजे। या ठिकाणी विकास म्हणतात यांनी सांगितलं विकास म्हणजे काय, या ठिकाणी सांगायचं म्हटल्यानंतर माझ्या ताब्यात 20 वर्षापासून ग्रामपंचायत आहे, पण आतापर्यंत एकही 5 पैशाचा निधी या ठिकाणी दिला नाही। 50 लाख रुपयाचा त्या ठिकाणी 5000 तलावाचं काम केलं, परंतु 10,000 रुपयाच्या काट्या काढल्या, फक्त बाकीचे पैसे कुठे गेले। आमदारांनी सांगितलं ज्या ठिकाणी डांबरी रस्ता नाही, त्या गावाला मी मतदानाचं दान मागायला जाणार नाही, परंतु मला एकच सांगायचंय, सोळा गावाला विचारून पहा, आमच्या डवळ्या गावाला विचारून पहा, जायला मोठमोठे खड्डे पडलेले आहे, दर हप्त्याला या ठिकाणी गाडी बांधावी लागती आणि बऱ्याच ठिकाणी यांनी लाडकी बहीण आणली। अरे लाडकी बहीण काय, दिवाळीमध्ये आमच्या लाडक्या बहिणीचं दिवाळी काढलं, 15 लाख रुपयावरून 15,000 रुपये या ठिकाणी दिलं आणि सांगायचं म्हटलं तर हे म्हणता काय या ठिकाणी जातीभेद होणार आहे। मित्रांनो, जातीभेद नाही, जरांगे पाटलांच्या उपोषणावरती यांनी हल्ला चढवला, आमच्या आया बहिणीवरती गोळीबार केला, आमच्या आया बहिणीची इज्जत लुटली, यांनी काट्या खावा लागल्या, यांना तुम्ही मतदान देणार आहे का? आमच्या जरांगे पाटलावर प्रत्येक गुन्हे केले, माफ सुद्धा नाही केले, हे म्हणजे आमचं सरकार जर आलं तर गुन्हे माफ करू, या सरकारला तुम्ही मतदान देणार आहे का? आणि ज्यावेळेस सरकार या जरांगे पाटलावरती SIT लागू केली, या आमदारांनी टाळ्या वाजवला, म्हणून यांना तुम्ही मतदान करणार आहे का? मी सांगतो या ठिकाणी आमच्या गावचे 5 वर्ष मी या ठिकाणी सरपंच आहे, प्रत्येक महिन्याला त्यांनी या ठिकाणी तारा काढण्याचं काम केलंय, आतापर्यंत चालवलंच नाही, म्हणून या ठिकाणी सांगतो येत्या वेळेस ही शेवटची संधी आहे। दिनेश भाऊचा पहिला वेळ झाला, दुसरा वेळ झाला, म्हणून या ठिकाणी सांगायचं म्हणलं दिनेश भाऊचे हात बळकट करायचे। मी आजच या ठिकाणी सांगतो का एवढी मोठी पब्लिक आली, आजच दिनेश भाऊ आमदार झाले आमदार, म्हणून या ठिकाणी विचार करता का दिनेश भाऊची एखाद्या शिव ठिकाणी या ठिकाणी लाईट काढली होती म्हणे दिनेश भाऊ लय दादागिरी करता। अरे आमच्या या आमदारांनी आमच्या मतसागर मी या ठिकाणी मराठा मोर्चामध्ये भाषण केलं आणि भास्कर मतदारसंघाला त्या लक्ष्मी टाकीजवळ मारलं, अरे कोण आहे गुंडगिरी? अरे आमच्या पत्रकाराला त्या ठिकाणी मारलं गेलं, कोण करते गुंडगिरी? आणि त्यांच्या अट्रॉसिटी भावजेवर केली। मी एक आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता आहे, आमच्या समाजाचा हे वापर करता, अरे आमदार असताना सुद्धा अट्रॉसिटी करता, याला लाज वाटायला पाहिजे का? आमच्या आंबेडकर चळवळीच्या अट्रॉसिटी या भावजेला मारता।
अरे ते त्यांच्या भाऊजाईला झालेली तुमच्या आमच्या सारख्याला काय होणार आहे? माझ्या गावामध्ये 35 एकर त्यांनी गायरण काढले, 35 एकर. माझे मातंग समाज असतील, चमार समाज असतील, आदिवासी समाज असतील, त्यांचं गायरण नायनाट केलं. त्यांना घरकुलाला जागा नाही, माझ्या गावात मला गावाला जागा नाही म्हणून यांनी बऱ्याचशा वेळा या ठिकाणी 4 कोटी रुपयाचं त्यांनी ते गायरण काढलं. या ठिकाणी जास्त मी या ठिकाणी खरोखर सर्वांना मी हात जोडून विनंती करतो, सर्वांचं मी वंदन करतो का येत्या या विधानसभेला 20 तारखेला भाऊच्या 1 नंबर, भाऊचं 1 नंबर बटन दाबावर, 1 नंबर बटन दाबायचं आणि भाऊला प्रचंड मताने मशालना बटन दाबून विजयी करायचा. या ठिकाणी मी माझ्या संपूर्ण आंबेडकर चळवळीचा या ठिकाणी पाठिंबा देत आहे. आणि मी सांगतो, एक सांगायचं राहिलं का ते म्हणते का आम्ही बुद्धविहार बांधले, ते कोणा बांधलं? अरे 32 शेवटी का या अधिवेशनामध्ये 32 ज्या योजना जाहीर केल्या त्या सगळ्या डिले झालेल्या आहे. हे फक्त फसवी आहे. यामुळे जास्त न बोलता मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद आदरणीय पडवळ साहेब. या ठिकाणी